सोलापूर महापालिका निवडणुकीतील दुसरा टप्पाच म्हणजेच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवड जी आहे ती आता 6 तारखेला पार पडते आणि त्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर महापालिकेमध्ये दुपारी 1:30 वाजेपर्यंत स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे। आपण आता आहोत सोलापूर महापालिकेतील या सभागृहाच्या परिसरामध्ये। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मोठी चुरस जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर भाजपमध्ये बहुसंख्य जागा ज्या आहेत त्या भाजपकडे असल्यामुळे या ठिकाणी स्थायी समितीचा अध्यक्ष जो आहे तो भाजपचाच होणार आहे। मात्र भाजपमध्ये देखील कोणाला स्थायी समिती सभापती पदाची संधी मिळते याकडे देखील सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। खरं तर सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी 2 नावं प्रामुख्याने आघाडीवर येत आहेत। एक म्हणजे रणजिता चाकोते, ज्या खरं तर पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये आलेल्या आहेत आणि एक सोलापूर शहर उत्तरमधील एक महत्त्वाचा आणि आश्वासक चेहरा म्हणून त्या समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे या ठिकाणी अविनाश पाटील, जे खरं तर गेले अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळामध्ये आहेत, यापूर्वी देखील ते नगरसेवक राहिलेले आहेत आणि एक अनुभवी नेतृत्व अशी त्यांची ओळख जी आहे त्या ठिकाणी सोलापूर महापालिकेमध्ये आहे। आणि आपण पाहतो या ठिकाणी आता जे इच्छुक उमेदवार आहेत अविनाश पाटील, ते देखील ह्या सोलापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळात अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते। खरं तर आज या ठिकाणी अर्ज भरले जाणार आहेत आणि 6 तारखेला या ठिकाणी स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। खरं तर यामध्ये सत्ताधारी भाजप जे आहे या भाजपच्या वाट्याला हे स्थायी समितीचं अध्यक्षपद जाणार आहे, कारण सर्वाधिक संख्या त्यांची आहे। तर दुसरीकडे विरोधकांमध्ये सूचक अनुमोदकसुद्धा नसल्यामुळे या ठिकाणी विरोधकांकडून अर्ज भरला जातोय का नाही हे देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकंदरीतच या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी नक्की कोणाला मिळणार याकडे सर्वांच्याच नजरा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।